नमस्कार. आज आपण शिवलीलामृतातील कथा अध्याय 11 महानंदेची कथा ऐकणार आहोत. भाग पहिला. श्री गणेशाय नमः. जे लोक सदैव शिवभजन करतात, नित्यनेमाने शिवलीलामृत श्रवण करतात, शिवशंकराची पूजा करतात, ते खरोखर भाग्यवान होत. जे शरीरावर रुद्राक्ष धारण करतात, सर्वांगाला भस्म लावतात, त्यांच्या पुण्याला मर्यादाच नाही. ते त्रैलोक्यात धन्य होत. जे 1000 रुद्राक्ष धारण करतात, त्यांना इंद्रादी देव वंदन करतात. ते साक्षात शंकरच मानावेत. त्यांचे दर्शन घेणारे जीव उद्धारून जातात. दंडावर, मनगटावर, मस्तकावर, गळ्यात रुद्राक्ष धारण करावेत. त्यावरून स्नान केले असता त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते. गळ्यात 108 रुद्राक्षांची माळा घालावी. एकमुखी रुद्राक्षाची पूजा केली असता मोठे भाग्य प्राप्त होते. पंचमुखी, क्षणमुखी, अष्टमुखी, चतुर्दशमुखी रुद्राक्ष ऐश्वर्य देणारे आहेत. रुद्राक्ष माळेने जप केला असता तो सफल ठरतो. रुद्राक्ष पूजा हीच शिवपूजा समजावी. रुद्राक्षाचे महात्म्य फार मोठे आहे. याविषयी एक प्राचीन कथा सांगतो, ती सावध चित्ताने ऐका. पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता. तो अत्यंत न्याय मार्गाने राज्य करीत होता. त्यामुळे त्याची प्रजा सदैव संतुष्ट असे. त्या राजाचा प्रधान सुद्धा अत्यंत चतुर, पंडित व विवेकी होता. भद्रसेन राजाला एक मुलगा होता. त्याचे नाव सुधर्म. प्रधानाच्या मुलाचे नाव होते तारक. ते दोघेही मुलगे जन्मतः थोर शिवभक्त होते. अगदी लहानपणापासून ते दोघेही वैराग्यशील होते. अमंगलाची त्यांना नावड होती. 5 वर्षाचे असताना त्यांना वैराग्य आले. त्यांना सुवर्णादींचे अलंकार किंवा भरजरी वस्त्रे आवडत नसत. ते शरीरावर रुद्राक्ष धारण करीत. सर्वांगाला भस्म लावीत. सदैव एकांतात बसून ते शिवध्यान करीत असत. शिवलीला ऐकण्यात अगदी तन्मय होत असत. त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळाले होते, तरी त्यांनी आपले वैराग्यव्रत सोडले नव्हते. त्यामुळे राजाला व प्रधानाला मोठी काळजी लागली होती. त्यांनी त्या दोघांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. त्या दोघांना शिक्षा केली, पण त्यांनी आपले शिवव्रत सोडले नाही. एके दिवशी पराशर ऋषी काश्मीरला आले. ते पराशर वेदव्यासांचे वडील, वशिष्ठांचे नातू. ते त्रिकालज्ञानी होते. एकदा त्यांनी राक्षस यज्ञ करून ऋषीमुनींना पीडा देणाऱ्या राक्षसांना जाळून टाकले होते. शेवटी पुलस्ती मुनींनी तो यज्ञ थांबविला. म्हणून तर रावणादी राक्षस वाचले. असे हे महापराक्रमी महाज्ञानी ऋषी आपल्या राज्यात आल्याचे समजताच राजा भद्रसेन प्रधानासह त्यांना भेटावयास गेले. पराशरांना त्यांनी मोठ्या सन्मानाने आपल्या राजवाड्यात आणले. त्याची यथासांग पूजा केली. त्यांना दिव्य वस्त्रालंकार अर्पण केले. मग राजा हात जोडून म्हणाला, मुनिवर्य, आमच्या या 2 मुलांना राजविलास मुळीच आवडत नाही. हे अगदी विरक्त झाले आहेत. रुद्राक्षावर व भस्मावर यांची फार प्रीती आहे. यांना दिव्य वस्त्रालंकार आवडत नाहीत. हत्ती घोड्यावर बसावयास आवडत नाही. हे दोघे रात्रंदिन शिवध्यानातच रंगलेले असतात. अशा परिस्थितीत हे पुढे राज्यकारभार कसा काय करणार, याची मला मोठी काळजी वाटते हो. पराशरांनी त्या 2 मुलांकडे निरखून पाहिले. ते सूर्यचंद्रासारखे अत्यंत तेजस्वी दिसत होते. पराशरांनी क्षणभर विचार केला व राजाला म्हणाले, हे दोघे असे विरक्त का झाले? हे दोघे शिवभक्त का झाले व त्यांना रुद्राक्ष व भस्म का आवडते ते मी सांगतो. लक्षपूर्वक ऐक. खूप वर्षापूर्वी काश्मीर देशातील महापट्टण नंदीग्रामात महानंदा नावाची एक गणिका राहत होती. अप्सरांना सुद्धा हेवा वाटावा असे तिचे रूपलावण्य होते. तिचे वैभव तर एखाद्या राजा महाराजाला लाजवेल असे होते. तिच्याजवळ असंख्य हत्ती घोडे होते. रत्न सुवर्णादींनी तिची भंडारे भरलेली होती. असंख्य दासदासी तिचे तत्परतेने मनोभावे सेवा करीत असत. तिचे नृत्य कौशल्य पाहून राजे लोक माना डोलवीत. तिच्या गीत गायनाने सूर ऐकताच यश, गंधर्व, किन्नर तटस्थ होत. तिच्या भोग सुखाची इच्छा धरून देशोदेशीचे थोर राजे तिच्याकडे येत असत. महानंदा वेश्या असली तरी थोर पतिव्रता होती. तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाचा दिवस पूर्ण झाल्याशिवाय ती साक्षात इंद्राला सुद्धा वश होत नसे. ती मोठी दानशूर, दयाळू व उदार होती.
सोमवार, शिवरात्री, प्रदोष व्रत ही अगदी नेमाने निष्ठेने करीत असे. ती अन्नछत्र चालवीत असे. ती थोर शिवभक्त होती. ती नित्य 1,00,000 बिल्वदलांनी शिवपूजन करीत असे. ब्राह्मणांकरवी शंकराला अभिषेक करीत असे. श्रावणात ती कोटी शिवलिंगाची पूजा करीत असे. तिच्याकडे येणारा एकही याचक रिकाम्या हाती परत जात नसे. त्या महानंदेने आपल्या घरी कुकुट, मरकट, कोंबडा व माकड पाळले होते. तिने त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते. ती त्यांना आपल्या नृत्यशाळेत नृत्य शिकवित असे. त्या नृत्यशाळेत तिने शिवलिंगाची स्थापना केली होती. त्या शिवलिंगासमोर तिने कुक्कुट व मरकटांना बांधले होते. ती शिवलीला पुराण श्रवण करू लागली की ती दोघेही ऐकत असत. महानंदा आपल्या हातांनी त्यांना विभूती म्हणजे भस्म लावित असे. अशा प्रकारे महानंदेच्या सहवासाने त्या कुक्कुट मरकटांनाही शिवभजन घडत असे. एके दिवशी महानंदेची सत्व परीक्षा पाहण्यासाठी भगवान शंकर सौदागराचे रूप धारण करून महानंदेच्या घरी आले. त्या सौदागराचे रूप पाहून महानंदा आश्चर्यचकित झाली. मदनासारखा असा सुंदर पुरुष आजपर्यंत तिच्याकडे आलेला नव्हता. तिने त्या सौदागराला रत्नमंचकावर बसविले. मोठ्या प्रेमाने तिने त्याची पूजा केली. त्या सौदागराच्या हातात पृथ्वी मोलाचे एक दिव्य कंकण होते. महानंदा त्या कंकणाकडे नुसती पाहतच राहिली. अशी स्वर्गीय वस्तू तिने आजपर्यंत कधीच पाहिली नव्हती. तिच्या मनातील ही भावना पाहून सौदागराने ते कंकण काढून महानंदेच्या हातात घातले. महानंदीला अतिशय आनंद झाला. ती सौदागराला म्हणाली, पृथ्वी मोलाचे हे कंकण आपण मला दिलेत. मी ही 32 लक्षणी पद्मिनी आहे. तेव्हा आजपासून 3 दिवस मी तुमची दासी झाली आहे. तुम्ही माझा स्वीकार करा. आता 3 दिवस फक्त तुमचीच आहे. हे 3 दिवस मी पतिव्रत्य सांभाळीन. मग सौदागराने एक दिव्य शिवलिंग काढले. त्याचे तेज सूर्य तेजाहून अधिक होते. ते लिंग पाहताच महानंदा शिवभजन करू लागली. तिने त्या शिवलिंगाला भक्तिभावाने वंदन केले. त्यावेळी सौदागर महानंदीला म्हणाला, हे लिंग जपून ठेव. हे लिंग म्हणजे माझे प्रत्यक्ष प्राण आहेत. हे लिंग भंग पावले किंवा जळाले तर मी अग्निप्रवेश करीन. माझे हे अत्यंत कठोर व्रत आहे. महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत नेऊन ठेवले. मग सौदागर व महानंदा रत्नखचित मंचकावर झोपले. महानंदाची सत्वपरीक्षा पाहण्याचे शंकरांनी ठरविले. त्यांच्याच आज्ञेने नृत्यशाळेला एकाएकी आग लागली. वारा वाहू लागला आणि बघता बघता आग सर्वत्र पसरली. उठ उठ लवकर, नृत्यशाळेला आग लागली आहे असे म्हणून शंकरांनी महानंदेला जाग केली. महानंदा घाबरून उठली. अग्नीच्या ज्वाळा सगळीकडे पसरत होत्या. तशाही परिस्थितीत महानंदीने धावत जाऊन कुक्कुट मरकटांना सोडून दिले. ते दोघे वनात पळून गेले आणि सगळी नृत्यशाळा जळून भस्म झाली. अग्नी शांत झाला तेव्हा सौदागर महानंदीला म्हणाला, माझे दिव्यलिंग कुठे आहे? सौदागराने असे विचारताच महानंदा भयंकर घाबरली. ती छाती बडवून रडू लागली. ते नृत्यशाळेत ठेवलेले दिव्यलिंग जळून गेले होते. तेव्हा सौदागर म्हणाला, नेमाचा आजचा दुसरा दिवस आहे. माझे लिंग जळून भस्म झाले आहे. आता लिंगासाठी मी माझे प्राण देतो. असे म्हणून त्याने अग्नी पेटविला आणि ओम नमः शिवाय म्हणून त्याने त्या अग्नीत उडी घातली. सौदागराने अग्निप्रवेश करताच दुःखी झालेल्या महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला. तिने आपली सगळी संपत्ती ब्राह्मणांना दान दिली. आपली अश्वशाळा, गजशाळा, घर या सर्वांचे दान केले. तिने स्नान करून भस्म लावले. शरीरावर रुद्राक्ष धारण केले असता अंतकरणात भगवान सदाशिवाचे ध्यान केले व हर हर महादेव, ओम नमः शिवाय असे म्हणून त्याच अग्नीत उडी टाकली. त्याच क्षणी त्या अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले. कर्पूर गौर, गंगाधर, त्रिशूलधारी, नीलकंठ, गजचर्मधारी, शशिशेखर, पंचमुख असे भगवान शंकर त्या अग्नीतून प्रकट झाले. त्यांनी आपल्या 10 हातांनी महानंदेला त्या अग्नीत वरचेवर झेलले होते. ते स्मित हास्य करीत महानंदेला म्हणाले, महानंदे, मीच सौदागराचे रूप धारण करून तुझी परीक्षा पाहिली होती. तुझे पातिव्रत्य आणि माझ्यावरील निश्चल भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर माग. शंकरांनी असे आश्वासन दिले असता महानंदा म्हणाली, प्रभो, माझ्या या संपूर्ण नगराचाच आपण उद्धार करावा. या सर्वांना कैलासपद प्राप्त व्हावे. मला आपल्या चरणाशी कायमचे स्थान मिळावे. भगवान शंकरांनी तथास्तु असे म्हणताच महानंदेसह सर्वांनाच दिव्य देह प्राप्त झाला.
कैलासाहून शिवगण दिव्य विमाने घेऊन आले. मग त्या नंदीग्रामातील सर्व प्राणी मात्र आपली आई, भाऊ, आप्तस्वकीय या सर्वांसह महानंदा दिव्य विमानात बसली. ते सगळे शिवपदाला गेले. जेथे आदी व्याधी क्षुधा तृषा नाही, तेथे काम क्रोध इत्यादींचा त्रास नाही. जेथे कल्पवृक्षाची वनराई आहे, जेथे कामधेनूची खिल्लारे आहेत, जेथे अमृताची सरोवरे आहेत व जिथे चिंतामणींची घरे आहेत, अशा अविनाशी शिवपदाला महानंदा गेली. अशा प्रकारे रुद्राध्यायातील पहिल्या भागाची कथा समाप्त झाली. धन्यवाद.